बेसिक तुमच्या मागण्या त्या सगळ्या करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे सगळ्यांची इच्छा आहे की आज बरं, अच्छा परवाच्या मी माझ्या वेळेप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की मी काल मंत्री महोदय तिथे गेले होते. माहिती आहे तुम्हाला. चला इकडे जाऊ द्या. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पवारताई या ठिकाणी आल्या होत्या. तुम्ही त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे. काय मागणी केली तुम्ही? पिंपोंडी गावात जे आमच्या लेकराची निर्गुणपणे हत्या झाली त्या संदर्भात खरं तर कुटुंबाला भेट देण्यासाठी सुनेत्रा वहिनी पवार या ठिकाणी आल्या होत्या आणि ताईने सांगितलं की शासनाच्या वतीने आम्ही 10 लाख रुपयाची तरतूद त्यांना मदत म्हणून त्या ठिकाणी करतात आहे, महिला बालविकास कल्याणच्या माध्यमातून. ताईंना मी ही विनंती केली की ताई, बिबट्या ज्यावेळेस लेकरून येतं आमचं त्यावेळेस शासन 25 लाख रुपयाची मदत करतं. निदान या गोष्टीचं सगळं गांभीर्य ओळखून निदान त्या कुटुंबाला 50 लाख रुपये तरी मदत करावी ही अख्ख्या तालुक्याची म्हणणं आहे, अख्ख्या तालुक्याची मागणी आहे. कारण शेवटी एखाद्या जीवाचा मोल आपण ठरवू शकत नाही, परंतु ही जी काय मदत आहे तुटपुंजी त्याच्यापेक्षा 50 लाख रुपयाची जर त्या कुटुंबाला मदत केली तर आज ते कुटुंब एक तर मोलमजुरी करणारं कुटुंब आहे. आज हलकीच्या परिस्थितीत कुटुंब जगते. हे आमचे सगळे पिंपोंडी गाव असेल, आपला तालुका असेल, सगळं आमचा आदिवासी बांधव असेल, आमचं शासनाला हे म्हणणं आहे की त्यांना 50 लाख रुपयाची मदत करावी. ताईंनी सांगितलं की आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी बोलून या गोष्टी आम्ही मदतीच्या त्या ठिकाणी करतो असं त्यांनी सांगितले. 2 गोष्टी आहेत. एक फास्ट ट्रॅकवर घेऊन त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे, त्याचसोबत हे कुटुंब पण उभं राहिलं पाहिजे, हे पण महत्त्वाचं आहे. आजचे कुटुंब फार हलकीच्या परिस्थितीत जगते. आपण समजा 1 दिवस येऊ, 2 दिवस येऊ, आधार देऊ, भावनिक आधार देऊ, शाब्दिक आधार देऊ, पण त्याच्यापेक्षा ते उभं राहणं फार महत्त्वाचं. त्यांना राहायला घर नाही. इथून सुरुवात आहे. तुम्ही आमच्या सगळ्यांनी भावना ओळखून घ्या. आणि सुनेत्राताई खरं तर पालकमंत्री आहेत. ते सगळं आपल्या मायबाप सरकार म्हणून आम्ही सगळे सामान्य लोक ज्या अपेक्षेने पाहतो, खरं तर 50 लाख रुपयाची मदत या कुटुंबाला केली पाहिजे अशी आमची सगळ्यांची विनंती. आणि त्याचप्रमाणे अदानी प्रकल्पासंदर्भात पण देवराम साहेबांना आम्ही त्यांना भेटलो. ताईंना सगळं गोष्ट कानावर घातली की ताई, अदानी प्रकल्पामुळं सगळ्या आदिवासी बांधवांच्या आमच्या जमिनी जातात आहे, तो प्रकल्प आम्हाला नको आहे, तालुक्यातून रोष आहे. आणि तसंच मांजरी प्रकल्प, आपलं मांजरीच्या इथं विद्यार्थ्यांची जो उपोषण चालू आहे, सगळ्या आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांचं जे उपोषण सुरू आहे मांजरीला, गेले 14वा दिवस आहे. ताईंना म्हणलं की तुम्ही वेळ मिळेल तसं त्यांना भेटून या. तर त्यांनी सांगितलं काल आमचे आदिवासी मंत्री उईके साहेब त्या ठिकाणी जाऊन आलेत. ताईंना सांगितलं की तुमच्या वेळेत ताई तुम्ही जाऊन या, शेवटी आपली लेकरं हे 14 दिवस झाले, पोटात अन्नाचं का कण नाही का पाणी नाही. आज ते त्यांच्या मागणीवर ठाम आहे. एवढी मी त्यांना विनंती केली, हेच मी निमित्ताने सांगतो. आपण सर्वांच्या भावना समजू शकतो. सुरेश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही खरं तर या कुटुंबासाठी, म्हणजे मी स्वतःच मागासवर्गीय आदिवासी असल्यामुळं या कुटुंबाला आज माझी 3री भेट आहे. आणि या ठिकाणी जर सुनित्रा वहिनींच्या सुद्धा कानावर घातलेले, सुनित्रा वहिनींना आम्ही विनंती केलेली आहे की वहिनी, तुम्ही आणि एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्र्यांना भेटून सुरेश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे यांना ही 10 लाख रुपये मदत ही तुटपुंजी होते, 50 लाखापर्यंत या कुटुंबाला मदत मिळावी. कारण हे कुटुंब मोलमजुरी करणारं कुटुंब आहे आणि म्हणून हे अत्यंत निंदनीय गोष्ट आहे की अशी एखाद्या हाडवैरव प्रसंगी होणं. त्याच्यामुळं ते बोलण्या इतकं ते हे नाही. आणि म्हणून निश्चितपणे वहिनीच्या ते कानावर घातलेलं आहे. काल या ठिकाणी आदिवासी मंत्री झिरोळ साहेब आलते, आदिवासी मंत्री इतके साहेब आलते, सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांची या ठिकाणी वळसे पाटील साहेब आलते, आढळराव पाटील साहेब आलते, सगळे अतुल बेनके साहेब आलते.
सगळ्यांनी येऊन या ठिकाणी शरददादा पण मगाशी होते, सगळ्यांनी याच्यात येऊन मदत करावी. राहिला प्रश्न, खरं तर आम्ही आता सुरेश भाऊनी सांगितल्याप्रमाणे अदानी हटाव आणि सह्याद्री बचाव यासाठी आम्ही सुनीत्रा वहिनीला सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही माझी वेळ घेऊन अतुल शेठच्या कानावर आणि आपण मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करू आणि तुम्हाला म्हणलं तुमचं म्हणणं काय, म्हणलं आम्हाला हे प्रकल्पच नको आहे. अशा प्रकारची मागणी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनीत्रा वहिनीकडे केलेली आहे. तसं आमचं अदानी हटाव आणि सह्याद्री बचाव एक आमची समिती स्थापन झाली. त्या समितीच्या लेटर पेडो मी आता वहिनींना पत्र दिलेलं आहे, पत्र्यावर केलं आहे. त्या समितीचे ग्रामसभेने ठराव करून त्या समितीच्या उपाध्यक्ष अरुणाताई घोटकर आणि मी स्वतः अध्यक्ष आहे. ते काम आम्ही त्या समितीच्या माध्यमातून पाहतोय. सुरेश भाऊनी आमच्यासाठी खरं तर उपोषण केलं, त्यांनाही खरं तर आम्ही धन्यवाद देतो. खूप 9 दिवस सुरेश भाऊनी उपोषण केला, आम्ही रस्ता आंदोलन केला. खरं तर पुण्याला आम्ही त्या ठिकाणी घेरावा घातला. या सगळ्यांच्या प्रयत्नांनी ती सुनावणी तात्पुरती रद्द झाले, पण आम्ही शेवटपर्यंत त्या सुनावणी रद्द होणार आणि या मुलीला आपली मुलगी म्हणून अशा प्रकारचा सर्व जुन्नर तालुक्यातील सर्वांनी एकत्र येऊन तिला आपण न्याय देणार. आणि म्हणून सुरेश भाऊ तुम्ही काळजी करू नका. आपण शेवटी आता आपण लेखी निवेदन दिलेले. बोराण्याला पण मी त्या परवाला जाऊन आले. बोराण्याच्या ग्रामसभेला पण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला, कारण त्यांना प्रकल्पच माहीत नव्हता. ही आदिवासी लोक साधीभोळी लोक आहेत, प्रकल्प काय हेच अजून खाली माहीत नव्हतं. आणि म्हणून या ठिकाणी ती बोलण्याची वेळ नाही, तरी आपण ते खुलासा करतो. पण या मुलीवर खरं तर या मुलीला न्याय देण्यासाठी त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी माझी मागणी राहील. कारण आमच्या ज्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या आदिवासी मागासवर्गीय संघटना आहेत सगळ्या संघटनेचं आम्ही लेटर पत्रावर जमा करतोय आणि ते आम्ही राज्यपालांना पण तसं राज्यपालांना आम्ही हे देणार आहेत. त्याला फास्ट हे करून त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची सर्व आदिवासी बांधवांची मागणी आहे. नाही काका, हे पालकमंत्री म्हणून आता समजा ताईने सांगितलं की बाल कल्याणमधून आम्ही 10 लाख रुपयाची तरतूद करू, पण शासनाच्या वतीने मदत झाली पाहिजे ना, हे आमचं म्हणणं आहे. सरकार हे बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, ह्या भावना सगळ्या तालुक्याच्या भावना आहे, हे एकट्या परिवाराच्या भावना नाही. आज खरं तर 10 लाख रुपयाच्या याच्यात खरं तर फक्त पोरांचे शिक्षणच होतील. तुम्ही समजून घ्या आमचं म्हणणं काय. आज पोरांच्या शिक्षणाला किती पैसे जातात, अनेक गोष्टींना पैसे जातात. त्यामुळे 10 लाख रुपये खरं तरी ठीक आहे, त्यांनी भावना समजून त्यांनी याचं 10 लाख रुपये तात्काळ केले, परंतु ते सोबत शासनाने पण 50 लाख रुपये दिले पाहिजे, हे आमची कळकळीची म्हणणं आहे.